तुझ्या 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 रूपाचं चांदन. काय झालं? काय झालं विचार की इलाज. पाणी घातलेलं दूध प्यायला देती आणि वर शिळी भाकरी खायला घालती. अहो ताई, काहीतरी गैरसमज झाला असेल तिचा. नवीन आहे ती. विचारलंय तुला? विचारलंय का? ह्यो आमचा घरचा विषय. बाहेरच्या लोकांनी नाक खुपसायचं नाही. तुला सांगितलं नव, तुझं हे थोबाड घेऊन माझ्या समोर यायचं नाही. निघेत ना. हा सकाळ नुसता कडकडाट झाला या पोरीमुळं. बघितलं दत्ता भाऊ, म्हणून मी म्हणत होते तिला या घरात ठेवून घेऊ नका म्हणून. अहो किती किती सहन करायचं या घरात. म्हणजे आता पतूर लय केलं हो, पण हा असा अपमान आज पतूर झाला नव्हता बघा. अहो माझ्या माहेरी सकाळचं जेवण दुपारी खात नाहीत, पण इथं काल रात्रीचं आत्ता. जाऊ दे बया, आपलंच दात आणि आपलंच वट. लय पुळ का आलता तिचा तुला? घे आता जाऊन सांग तुझ्या लाडक्या आई साहेबांना. आज खराब दूध आणि शिळी भाकरी खाया घातली, उद्या शिळी भाजी खाया घालायला कमी करणार नाही ही पोर. ज्या पोरीला दत्ता भाऊंनी घरात आसरा दिला, तिनं आम्हाला आमची जागा दाखवून दिली. चांगलं पांग फेडलं की र तुझ्या उपकारांचं. हे करायला ठेवून घेतली होती बाई. भाऊ तुला वाईट वाटत, पण आज ती पोरगी जे काही वागलीये तसं या घरात आधी कधी बी घडलं नव्हतं. तिच्या बाबतीत जो काही निकाल लावायचा तो आजच्या आज लावून टाका. राहू द्या, जाऊन मीच बोलतो. अहो दत्ता भाऊ, पोरगी असं वागायची नाही. गडबडीत चूक झाली असेल तिच्याकडून. गलाताईने पराचा कावळा करायला नाही पाहिजे होता. भावानी कुठवर आलाय? इथं तुमच्या समोर एवढं समज घडलं आणि तुम्ही मला. माझ्यासाठी आईचा विषय लय महत्वाचा आहे आणि आज महत्वाची बैठक असणार आहे आपल्याकडे. त्याच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे, ना की या असल्या गोष्टींकडे. भावानी कवा येणार आहे तेवढंच सांग. निघालंय घरनं. पोचल आता. भोकाड इथं पसरायचं नाही. तुला रडायचं असेल तर तिकडं मागं जाऊन रड, नाहीतर आत वाड्यात जाऊन रड. दत्ता एकदाच सांगतो, इथनं उठायचं आणि दुसरीकडे सुटायचं. दारात रडलेलं आपल्याला खपत नाही.
घेतलं म्हणून खपवून घेतलं. तिच्या जागी दुसरी कुणी असती नव तवाच बाहेर काढली असती मी. गले अगं या घरची रीतभात समजा जरा तिला ये जाईल. आदर एवढं कळत नव्हतं मग ज्योतीला विचारायचं होतं की उगा नसलेलं डोकं वापरायची काय गरज आहे म्हणतो म्या. काय का बघा अण्णा बघा स्वतःच्या लेकीला शिळी भाकरी खाया घातली तरी फरक पडतोय का बघा. माझ्या जागी जर दत्ता भाऊ असताना व तुम्हाला सांगते फादर त्या पोरीचा जीव घेतला असता हिनं. गले तरी तू दत्ताची आणि तुझी तुलना का करते अगं? अगं आमच्यासाठी समजे सारखेच आहेत. राहून द्या फादर. तेव्हापासून नवऱ्याचं घर सोडून आली या तेव्हापासून दुय्यम वागणूक दिली जाते या घरात मला. अगं मला तर वाटतं त्या भवानीनं नाही ह्यांनी बोलवून घेतले त्या पोरीला मला त्रास द्यायला. गले उगा तू येड्यावाने काय बी बोलू नगस. महेश्वरी समजवतील तिला बोलतील तिच्या संग. जरा ये दे तिला शिकल किती बी. जी स्वतःच्या नवऱ्याला येळ नाही देऊ शकली ती त्या पोरीला काय येळ देणार. हे बघा आईसाहेब तुम्ही तिच्या संग असलं काय बी ऐकायचं नसल तर जरा विचार करून वागाया आणि बोलाया शिक. त्या पोरीला आम्ही इथं कशा पायी आणू. आता हाय का हाताकडे काय बघत बसलीये. बोलतो ना व तुझ्याशी आम्ही. ह्यो काळा रंग ज्योते ए ज्योते अगं लई बेकार भूक लागल्या कधीची गेल्यास. अगं नाश्ता आणतीस की नाही अजून. अगं हो आलो हे काय घरातच घुसलोय. अगं तुझ्या खोलीच्या बाहेरच आहे. अगं ज्योते ऐकू येईना तुला. खायला घेऊन ये लवकर. ज्योते थांब नंतर करतो. काय झालं ग कशा पायी आरोळ टोकती आहे एवढी. अविनाश भाऊ ते त्यांना खायला पाहिजे. मग दे की नेऊन. इथं आरोळ्या काय ऐकत बसलीस तू. हा दे लवकर येऊन जा 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 जा. पर काय देऊ. अगं दे काहीतरी. मला काय विचारतीस. तिलाच विचार नाही तर ज्योतीला विचार. जा जा दे लवकर जा. ए ज्योते काय ग खले काय झालं एवढं घाईने बोलवले असते. कारण गोष्टच तशी आहे. थांब थांब थांब. आई साहेबांनी दूध संघाचं चेअरमन सोडलं का काय. हे झालं असतं तर गावभर पेढे वाटून मिरवणूक काढली असती म्या. येईल येईल ती पण ये लवकरच येईल. अगं पण इथं धापात कशापाई बोलवलं ते तर सांग. हे बघ आता काय हे पण नेलपेंट आवडलं नाही वय. फॉरेनून मागवली होती. बरं जाऊ दे दुसरी मागून घे. एवढं काय त्याच्यात. उगा हाप मॅडासारखा करू नका. ह्यो हाताचा काळा रंग बघ. ह्यो कुठून लावून घेतलास हाताला. योच तर विषय. मला सांग असा काळा रंग कुठं कुठं असतो या. काळा रंग असा तुला सांगतो. हा आपल्या केसाचा असतोय बघ. अजून काळा रंग नाही असा. हा गाडीच्या धुरातनं पण निघतोय. झालं तुझं. हा इथं या घरात असा काळा रंग कुठं असेल असं वाटतं. या घरात हाताला लागला सर नाही कुठंच नाही. रंगकाम विसरू नाही घरात तर. येच तर मग ह्यो काळा रंग हाताला लागला कसा. अगं आता हे तुला माहित असेल की. आणि लागला तर धुवून टाक. ह्याच्या करता बोललोय मला. कसली लहान लेकरासारखी सोंग करालीस तू. ए सोंगम्या नाही. सोंग करणारी व्यक्ती वेगळीच आहे. म्हणजे अजून बी डोकं चाललं ना होय तुझं. मला सांग आपल्या घरात म्हणजे आपल्यापैकी काळा रंग कुणाकुणाचा आहे. आपल्यापैकी कुणाचाच नाही. एवढा काळ टिक्का रंग तर
आता कसं आलं ध्यानात? ए कले, अगं तुझं डोसकं बिस्क फिरलं वय. तिचा काळा रंग तुझ्या हाताला कसा लागल काय बी सांगते राव तू. का नाही लागणार? मी म्हणतो का नाही लागणार? ती पोरगी कशी घरात आली आठवतंय ना? घरात घुसण्यासाठी तिने जी कथा रचली ती खरी का खोटी अजून बी आपल्याला माहित नाही. मग कशावरून ह्यो काळा रंग त्याच पोरीचा नसेल? अगो बाई, रंग पार उतरला की याचा. पॉलिश करायला सांगायला पाहिजे. नथ कुठं गावनं झाल्या? कधीपासून शोधत्या मी. गेली. ह्यासनी 1000 वेळा सांगितले ही पैशाची जागा तेवढी बदला, पण ऐकतील तर शपथ. ए, इथं कशा पेल्यास ग तू? आणि आले आले हाक मारता येत नाही का तुला? हा, ते खायला आणले. सर इकडनं सर. खायची जागा आहे काही. बघू काय आणलंय. ठेव तिकडे नेऊन. जाताना दार बंद करून घे पहिला. होय. कले, याचा अर्थ ती पोरगी इथं खोटा खोटा रंग लावून फिरतीया. हेच तर सांगतोय मगापासून. कले, काय नाथ खोळा डोकं लावलंयस तू. म्हणजे जर का भवानीने तिला इथं पाठवलं असेल तर ती तिचा खरा चेहरा लपवण्याकरता या असं करूच शकते. भवानी तिला इथं कशाला धाडल पर? तुला माहित नाही, सरपंच निवडणुका तोंडावर आहे. अशा टायमाला समोरची पार्टी तिच्यातल्या माणसाला एखाद्या हेरासारखं दुसऱ्या पार्टीत घुसवते. नजर ठेवाया. तसंच हिला बी आई साहेबांवर नजर ठेवायला पाठवलेलं असू शकतं की. हे बी नाकारता येत नाही. आणि हे बी. इथला रंग कसा काय गेला? आणि ही बोट मगाशी ताईने मारलं तेव्हा हे आमच्यासाठी आहे बाई. वय. अरे देवा. आणि मी मगाचपासून अशीच फिरते. कोणी बघितलं तर नाही ना? ए हेंद्रे, ए थोबड काय बघत बसलीस ग माझ्या आरशात? निघायचं आहेत ना. उगाच माझा आरसा खराब नको व्हायला. निघ. कले, हे समज ठीक आहे, पण पुण्यांदा एकदा नीट आठव का ह्यो रंग तुझ्या हाताला तिला मारल्यावर लागलाय का तूच कुठेतरी बिजागिरीला हात लावला होतास? नाही, अजिबात नाही. म्या एकदम कन्फर्म आहे. ह्यो काळा रंग त्या पोरीचाच आहे. अरे मी दुसरीकडे कुठं हात लावलाच नाही. एवढंच नाही, याला वास बी वेगळाच येतोय, कोळशासारखा. बघ. कले, अगं ह्यो मॅटर तर लय वाढीव दिसतोय. एकदा त्या पोरीला भेटावं लागेल असंच दिसतंय बघ. नक्षत्र, कुठं निघालीस ग? बाहेर चालले गोट्यात कुरसनी चारा द्यायला. नाश्ता केलास ना? होय. घरातली समधी कामं समजून घेतलीस काय?
होय बरं या घरामध्ये कोणाला काय लागतं कोणाला काय आवडतं माहित नसेल तर ज्योतिषी बोलून घे काय. होय आई साहेब. मग अशी कलेच्या नाश्त्याच्या याला काय घडलं ते आमच्या कानावर आलंय. तशी चूक पुन्हा होता कामा नाही म्हणजे झालं. आलं का लक्षात. होय आणि हे घर आपलं समजून राहायचं काय. अडलं नडलं विचारायचं बोलायचं. लईच पुळका येतोय बेंद्रीचा. घरच्यांना सोडून बाहेरच्या लोकांवर जीव ह्यांचा. त्या नक्षत्राचं समद चांदणं बाहेर निघलच आज. येऊ दे किती यायचा तेवढा पुळका. आमच्यासाठी चहा घेऊन जा. थांब ग. माझी खोली आवरली नाही सजवून. मग सकाळी सकाळी कशापायी कावायलेस. करील की नंतर. आता आमची हिंमत आहे बाई तिच्यावर कावायची. तुमच्या मर्जीतली नव्ह का ती. जा ग. थांब ग. आहो काम आहे माझं तिच्याकडं. आता ते बी नको का करू. हे पोरी अगं इकडं बघ की. अगं बघ तर हानत नाही तुला. दत्तगुरु मदत करा. ये जरा बाजूला ये की. चल ये इथं बाजूला. मी आता आई साहेबांसाठी चहाचं तू बघते. कशाला चहा आणते. चहा ज्योती आण. ज्योती चहा आण ग. बस. मी कसे बसू. मी चहाचं बघ. काही चहा बीच नाही ग. मी तर म्हणते तुझ्यासाठी बी चहा मागवते. बस इथं बस बस. नाही खूप महत्वाचं काम आहे का. कामाचा लय जोशी आलाय तुला. हं? नाही म्हणजे शेवटपर्यंत जोश पुरला म्हणजे मिळवली. म्हटलं एकदा प्रेमानं सांगून पाहू. ऐकलं तर ठीक नाही तर. दत्तगुरु मदत करा. समय विजले कोणीतरी लावून घ्या. मी लावते की. खाले आता उगा आई साहेबांसमोर काही नका. काय करतले एवढं चरफडायला काय झालं तुला आज. हा काय नाही. हे ज्योते मेली का काय. चहा आण ना लवकर. अण्णांसाठी बी आण. लावलीस का ग समय. वय आहे सर. मी आज तुमचं चहाचं बघते. नक्षत्र. हा अगं तुझ्या गालावर काळ का लागले. बघू बघू कुठे लागले. नाही ते काजळीचं लागलं असेल. अगं बघू तर कुठे काजळी लागली. नाही मी धुवून येते ना. कशाला धुती. बघू दे मला किती लागली. पटकन धुवून येते. अगं कशाला धुती बघू तर दे.